अक्षरा सिंग न्यू बॅटर. पुढचा बॉल रोशनी. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ चेंडू, पण या वेळेला सुद्धा बॉलरच्या दिशेने हा खेळला गेलेला फटका आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सांगत आहोत. लास्ट 2 balls टू गो फ्रॉम फर्स्ट ओव्हर. आणि हा चेंडू मात्र निर्णय काय येतोय इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आहे. जे काही करायचंय तुम्हाला ते बॅटने करायचंय. बाईज लेग बाईज स्वरूपातल्या धावा तुम्हाला या स्पर्धेमध्ये मिळणार नाहीयेत. चौकार तुम्ही तिन्ही बाजूला खेळू शकता, सिंगल डबल तुम्ही घेऊ शकता. एकदा असंही घडलंय की 2 धावा धावून काढल्या गेल्या, दुसरी धाव घेत असताना मात्र त्या ठिकाणी ओव्हरथ्रो झाल्यामुळे चौकार गेला. म्हणजे एकमेव असा षटकार तो या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा बघायला मिळाला. असं खूप कमी प्रमाणात बघायला मिळतं अशा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धांमधून. अमय अरुण घोले साहेबांचं एक दैदिप्यमान देखणं दिमागदार असं आयोजन. मंगेश नारकर मित्रमंडळाची ही स्पर्धा वाय कट्टा वाय चषक 2025. यावेळेला एक जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. बॉल डिफ्लेक्ट झालाय, बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि जाईल चेंडू दन 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 करत सीमारेषा पार. धावा मिळतील 4 धावा मिळतील झटपट पटापट. चौकार येतोय विधीच्या बॅटमधून. आज व्यासपीठावरती मात्र या ठिकाणी अरुण घोले साहेब, त्याचबरोबर आणि हा डॉट बॉल होता. मला वाटतं स्टान्स ज्या वेळेला घेतला होता बॉल पडायच्या अगोदरच त्या ठिकाणी जागा सोडली होती. स्पर्धेचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला लक्षात घेऊन खेळावं लागेल. त्यामुळे चौकार ठोकूनही रन मिळाली नाहीये. पुन्हा एकदा मात्र हा कव्हर ड्राईव्हचा फटका, पण या वेळेला फिल्डिंगही तितकी जबरदस्त पाहायला मिळते. वा, काय एफर्ट्स लावले जात आहेत. जितकी चांगली बॅटिंग आहे तितकीच चांगली मात्र या ठिकाणी फिल्डिंग सुद्धा आहे. अजित सर, आणि बाउंड्री चेक केली जाणार आहे. या अगोदर फलंदाजाच्या चुकीमुळे बाउंड्री मिळाली नाही, परंतु या वेळेला क्षेत्ररक्षकांनी बॉल अडवायचा पूर्ण प्रयत्न केलाय. पण त्यात सुद्धा या ठिकाणी त्याची पडताळणी होणार आहे की बाउंड्री आहे की नाही हे आमचे तिसरे अंपायर हा निर्णय घेतील. एका बाजूला विधी आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळते. तिच्यासोबत आता बॅटिंगसाठी मात्र मैदानावरती आली होती ती अक्षरा सिंग. हा युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, बालमोहन विद्या मंदिर. आणि आज त्यांचे कोच सुद्धा मला वाटतं त्या ठिकाणी असतील. खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून गतवर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये ही टीम खेळली होती आणि गतवर्षी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला, परंतु पुढे जाता आलं नव्हतं, जिंकता आलं नव्हतं. पण पुन्हा एकदा नव्या ताकदीनं आज हा नव्या जोमानं हा संघ मैदानावरती उतरलाय. आज स्वतः अरुण घोले साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर अमेय साहेबांच्या मातोश्री तिकडे आहेत. आणि ही बाउंड्री आहे, हा चौकार आहे. त्याचबरोबर कोमलताई सुद्धा इथे उपस्थित आहेत. स्थानिक शिवसेना महिला शाखा प्रमुख त्या ठिकाणी पार्वतीताई माने आज या मॅचचा आनंद घेत आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेक्षकांची मोठी मांदियाळी आहे आणि प्रत्येक टीम आज एका वेगळ्या नव्या जोशाने नव्या जोमाने आज मैदानात उतरली आहे. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रोशनीने 8 धावा खर्च केल्या. 8 रन आणि 1 विकेट बालमोहनच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका आणि या वेळेला अक्षराच्या बॅटमधून एक जबरदस्त घणाघाती प्रहार. चेंडू सीमा पार. रन मिळतील 4. येतोय चौकार. वेदिकाने थोडीशी घाई केली, परंतु त्यानंतर अक्षरा आली मैदानावरती आणि आल्या आल्या तिच्या बॅटमधून काय धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळते आहे. मध्ये एक गाणं आलं होतं, अप्सरा आली, ते म्हणावं लागेल अक्षरा आली. काय बॅटिंग केली अक्षराने. 2 चौकार तिने ठोकलेत. बॅक टू बॅक चौकार. आणि या वेळेला नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक आणि हाही बॉल जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. आणखीन एक चौकार अक्षराच्या बॅटमधून.
सलग 3 चौकार आणि हा तिसरा चौकार तर थेट नो बॉल वरती आलाय. याला म्हणतात आम तो आम और गुटलियों के भी दाम. या वेळेला मात्र चांगली फिरकी बघायला मिळाली. गोलंदाजाची मात्र गिरकी घेतली जाते तिकडे. 233 चौकार या 3 दिवसांमध्ये ठोकले गेलेत या स्पर्धेदरम्यान. पुन्हा एकदा मात्र स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. 2 पावलं पुढे चालून आली होती. दोन चेंडू शिल्लक आहेत. 17 ऑन दी बोर्ड. आणि चुकीची दुरुस्ती. 20 धावा झालेत. तीन चौकार आले या ओव्हर दरम्यान. आणि पुन्हा एकदा मात्र हा फटका फसलेला दिसतोय. डॉट बॉलने सांगता होईल. दुसऱ्या षटकाचा खेळ संपेल आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 10च्या सरासरीनं 20 एका गड्याच्या मोबदल्यात बालमोहन संघ. या अगोदर ओमकार मालाडने बाजी मारली आहे. तदनंतर आता मात्र या गटातून कोण क्वालिफाय करेल. कालचा दिवस यशवीर या संघाचा राहिला. सेमीफायनल दरम्यान एक जबरदस्त खेळ त्यांनी सादर केला आणि अगदी एक ताकदीने उतरलेला संघ होता. काल जबरदस्त खेळी केली यशवीरनं आणि मेगा फायनल गाठली आहे. आजच्या रजनीतून मात्र मेगा फायनल गाठणारा महिलांचा संघ कोणता असेल हा प्रश्न आता सर्वांना पडलाय. 5 चेंडूत 5 वर विधी बॅटिंग करते तर 7 चेंडूत 8 वर अक्षरा. सुप्रिया आली आहे गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं षटक हाताळेल. श्वेताने 9 रन खर्च केले. 12 रन दिलेत. माफ करा. विधी ऑन स्ट्राईक. स्टंप माईक सुद्धा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे. पहिला चेंडू या वेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन नाही घडवून येत आहे. विधी आज मात्र थोडस फाईट करते आहे. गतवर्षी याच खेळाडूने 3 चौकार मारले होते याच मैदानावरती वाय चषकाच्या माध्यमातून. पण आज मात्र थोडासा फाईट करावा लागतंय. संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेतली होती आणि तिथे मात्र आपण सिंगलचा प्रयत्न होताना बघतोय. विधीच्या या बॅट मधून आलेल्या फटक्यासोबत एका धावेची भर पडते आहे. पार्टनरशिप झाली आहे चांगली 2 फलंदाजांमध्ये 2 बॅटर्समध्ये. 12 चेंडूत 15 धावांची भागीदारी. 1 गडी बाद 21 धावा. 7 वर 6 बनवल्यात विधीने आणि 7 मध्ये 8 बनवल्यात अक्षराने. पुन्हा एकदा मात्र या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मात्र अपडेट्स आमच्यापर्यंत वेगळे पोहोचतायत. पण नक्कीच याचं सरळ अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. स्कोर पुढे सरकतोय. पुन्हा एकदा मात्र सिंगलचा प्रयत्न. बूंद बूंद से सागर भरताय असं म्हटलं जातं. थेंबे थेंबे तळे साचे. तसंच मात्र कुठेतरी एक एक धाव घेऊन संघाच्या धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. 2 बॉल बाकी आहेत. 23 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेका धावेने मात्र आता धावफलकाला हळूहळू पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न. परंतु आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. फक्त 4 ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आहे. आणि हा 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू सुप्रियाच्या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल. स्टेप आउट होऊन खेळलेला फटका डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा मात्र फिल्डिंग जबरदस्त. आणि एकाच रनवरती विधीला समाधानी राहावं लागेल. स्ट्राईक मात्र विधीकडे असेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 1 गडी बाद. बालमोहन संघाची धावसंख्या झाली आहे ती 8.33च्या सरासरीनं 25 धावा. 9 चेंडूत 8 वर विधी आणि 9 चेंडूत 10 वरती अक्षरा. मंगेश नारकर मित्रमंडळाचं हे दैदिप्यमान देखणं दिमागदार आणि दर्जेदार असं आयोजन आपण बघत आहात. स्पर्धेचे आधारस्तंभ शिवसेना कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी, कार्यकुशल, लोकप्रिय नगरसेवक आणि युवासेना सरचिटणीस सन्माननीय अमेय अरुण घोले साहेब त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे आयोजन आपण बघत आहात. अर्थात तुम्हा सर्वांची आवडती, हक्काची, मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा वाय कट्टा वाय चषक 2025. या वेळेला पुन्हा एकदा मात्र फटका फसलेला दिसतोय. बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेला होता. बॉलला चांगलं वळण दिलं गेलं होतं. फिंगर रोल केले होते.
आणि या वेळेला बॅटची लिडिंग एज घेत बॉल पाठीमागे जातोय. आणखीन एक सिंगल घेण्याची संधी तिकडे मात्र विधीला मिळाली आहे. अक्षराकडून खूप जास्त अपेक्षा आहेत या सामन्यादरम्यान, कारण तिच्या बॅटमधून खूप चांगले रन आलेत आतापर्यंत. 26 फॉर 1. बॅकफुटला गेली आहे, जागा बनवली आहे, मिड विकेटला फटका खेळलाय, ड्रॅग केलं चेंडूला ऑन साइडला. बऱ्याच महिला खेळाडू सुद्धा जे आहेत त्या लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतायत. ओहो, या वेळेला जबरदस्त प्रहार आणि बॉल जाईल सीमारेषा पार. रन मिळतील 4. वाय चषक चौकार विधीच्या बॅटमधून. या वेळेला फुटवर्क जबरदस्त होतं. फ्रंट फुटवर आली आहे, टॉप ऑफ द बॉल जाऊन मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा सरळ बॅटने समोर खेळला फटका. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला ट्रॅक करते चेंडूला. आणखीन एका सिंगलची भर पडते. सेन्सिबल क्रिकेट ही खेळणं महत्वाचं आहे. आणि शेवटच्या षटकाचा आता एक बॉल बाकी राहिलाय. युवा रेनबो एका बाजूला बालमोहन. शेवटचा बॉल आणि त्यावर मात्र विकेट आली आहे. क्रॅश झाला हा बॉल. सरळ मात्र मैदानातून बाहेर बॉक्स आउटच्या स्वरूपात अक्षराची विकेट. आणि हा डाव मात्र इथे संपलाय. पहिल्या 4 षटकांचा खेळ. बालमोहनने बॅटिंग केली, युवा रेनबोने टॉस जिंकला होता, फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. 32 धावा मात्र बालमोहन संघाने बनवल्या आणि युवा रेनबो संघाला जिंकण्यासाठी 33 धावांचं आवाहन असेल. जो संघ या गटातून 2 मॅच जिंकेल तो संघ पुढील फेरीसाठी क्वालिफाय करेल, हे आपल्याला लक्षात घेऊन खेळावं लागेल. चला, तर अधिक वेळ आपण घ्यायचा नाहीये. लगेच सेकंड इनिंगला सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी यानंतर लगेच पुढील संघ आपण तयारी करायची. आपण सुद्धा रेडी राहा, कारण या संघामधून जो विजेता संघ असेल त्यांच्याबरोबर आपल्याला पुढील मॅच खेळायची आहे. चला, आपण युवा रेनबो डगआउट मध्ये बसून घ्यायचंय. इथे कोणी थांबू नका. सगळ्यांना डगआउट साठी त्या ठिकाणी जाण्याची विनंती असेल. आपल्याला बसण्याची व्यवस्था तिकडे केली गेलेली आहे. स्ट्राइक वरती नाजूक आहे, नॉन स्ट्राइकला री आहे. एक फोटो सेशन तिकडे होणार आहे बालमोहन टीमचा. ही संपूर्णतः युवा टीम आहे. या टीम मध्ये मात्र कोणताही असा अनुभवी खेळाडू दिसून येत नाही आपल्याला. पण हळूहळू मात्र जसं आपण नेहमी म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तसं प्रॅक्टिस मेक्स वुमन्स परफेक्ट असं सुद्धा आपण म्हणतो. सराव करा, अधिकाधिक प्रॅक्टिस करा आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करा. वाय चषकामध्ये एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले संघ आहेत. ही स्पर्धा जर तुम्हाला चांगल्या ताकदीने खेळायची असेल तर त्यासाठी चांगल्या सरावाची गरज आहे. यानंतर देवांश वॉरियर्स टीमने रेडी राहायचंय. या 2 टीम मधल्या विजेत्या संघासोबत आपली मॅच असणार आहे. जसा हा सामना संपेल लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस करून सामन्याला सुरुवात केली जाईल. देवांश वॉरियर्स.
नाजुका आणि रिया. तर बॉलिंग मार्क वरती मात्र पहिलं षटक घेऊन कॅन वी हॅव बॉलर नेम प्लीज. अद्वैता. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा आणि पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात झाली आहे. जरा बॉलरचं नाव सांगा, बरोबर प्रॉपर नाव सांगा बॉलरचं. शर्मिला. शर्मिला. पहिल्या चेंडूवरती नो बॉलही आलाय, चौकारही आलाय. पुन्हा नो बॉल शर्मिलाचा. आणखीन एक अतिरिक्त धाव तिकडे दिली जाते. थोडंसं कंट्रोल नाहीये गोलंदाजीवरती, कुठेतरी प्रॅक्टिस कमी पडलेली दिसते आहे. आणि मला वाटतं खेळपट्टीची जी लांबी आहे ती कुठेतरी शर्मिलासाठी थोडीशी लांब दिसते आहे. टप्पा आणि यावेळेला मात्र बॉल पाठवलाय पॉइंट क्षेत्राकडे. आणखीन एक चौकार नाजुकाच्या बॅटमधून. अनुभवी खेळाडू आहे नाजुका, पण शर्मिलाकडे अनुभवाची कमी पाहायला मिळते. पाठीमागून मात्र तिकडे विधी आली आहे, कानमंत्र देते विधी. मोजके असे खेळाडू या टीम मध्ये दिसत आहेत की ज्यांनी मात्र. आणि आता पुन्हा एकदा मात्र खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय बालमोहन टीम कडून. चौकार येतोय नाजुकाच्या बॅटमधून. तर याला आपण काही करू शकत नाही. चांगला चेंडू हाताळला होता, परंतु फिल्डिंग मध्येच गडबड केली. पण आज या युवा खेळाडूने सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळून समोरच्या टीमवरती जवळपास 32 धावा बनवण्याचं एक कडवं आव्हान ठेवलंय. आणि आणखीन एक चौकार तिकडे शर्मिलाच्या ओव्हरमधून येताना आपल्याला बघायला मिळतोय. चौकारांची तिकडी मात्र पूर्ण झाली आहे. महागडी ओव्हर येताना दिसते. पुन्हा नो बॉल. पण यावेळेला फिल्डिंग चांगली केली आहे. बॉलला अडवलं, स्टॉप केलं. यावेळेला पुन्हा एकदा मात्र स्लॉक स्वीप पाहायला मिळेल. बैठक स्ट्रोक खेळला गेलाय आणि 4 धावा पुन्हा मिळतील. आणि मी विनंती करणार आहे, मागील गटातून महिला संघाच्या जे 2 संघांना आपलं गेट्सबीचं गिफ्ट हॅम्पर द्यायचंय. पारसिक आणि जय भारत दोन्ही टीम आपण जर मैदानावरती असाल तर आपल्या कॅप्टनला मी स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. आपलं जे गिफ्ट हॅम्पर आहे ते आपल्याला दिलं जाणार आहे. टीम पारसिक आणि टीम जय भारत. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळतोय. एक रन तर अगदी इझिली कंप्लीट केली गेली आणि गडबड झाली कॉलिंग मध्ये. आणि काय डाईव्ह लावली आहे तिकडे, काय एफर्ट्स लावले आहेत स्वतःचा विकेट वाचवण्यासाठी. पण शेवटी मात्र फलंदाजाने आउट घोषित केलाय आणि विकेट आली आहे ती नाजुकाची. पहिला धक्का लागतोय. कुठेतरी कॉन्फिडन्सची गरज आहे. कुठेतरी हा संघ जो आहे तो थोडासा नर्वस दिसतोय. त्यांच्या गोलंदाजांची गोलंदाजी पाहिल्यानंतर असं वाटलं की या बॉलर्सवर काहीतरी प्रेशर आहे. अनुभवाची कमी या ठिकाणी दिसून येते आहे. अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना भल्या भल्या फलंदाजांना, भल्या भल्या खेळाडूंना घाम फुटतो. अद्वैता आली आहे बॉलिंगसाठी. आणि महिला क्रिकेट जे आहे ते जास्त करून टर्फवरती खेळलं जातं. महिलांना मैदानी क्रिकेट खेळण्याचा चान्स अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये फार कमी क्वचितच मिळतो. आणि इथे मात्र आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक खेळला गेलाय. बॉलला कोणी पकडू नका. पारसिक आणि जय भारत. चला, पारसिकच्या कॅप्टन इथे आलेले आहेत आणि जय भारतच्या कॅप्टन सवी मॅम, आपल्या टीमला सुद्धा एक गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी सर्व टीमसाठी दिलं जाणार आहे. आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय.
आपल्या सर्व टीमसाठी हे गिफ्ट्स आहेत आणि फक्त 4 रनची गरज आहे. जस्ट 4 रन्स टू विन. अवघी दुसरी ओव्हर आहे आणि दुसऱ्या ओव्हरमध्येच या ठिकाणी सामना कुठेतरी अंतिम टप्प्यात आलाय. आणि हा चौकार आहे की काय पाहूया. पंचांचा निर्णय, बॅटर आउट. चला त्वरित यायचंय, नवीन बॅटर येईलच, परंतु त्यापूर्वी आपण जय भारत टीमच्या कॅप्टन सवी मॅडम, आपण जिथे कुठे असाल आपल्या टीमसाठी सुद्धा गिफ्ट हॅम्पर आहेत. दरवर्षीप्रमाणे आमच्या गेट्सबीचे विशालजी ठाकूर यांच्या वतीने त्यांच्या सौजन्याने हे गिफ्ट हॅम्पर जे आपल्याला आम्हाला द्यायचं राहून गेलंय, तर ते गिफ्ट हॅम्पर आपल्याला दिलं जात आहे. चला जय भारत टीमचे कॅप्टन सुद्धा इथे आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपलं अभिनंदन आणि आभार. आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा इथे येतोय. गतवर्षीची बालमोहनची टीम आणि या वर्षीची बालमोहनची टीम थोडीशी वेगळी दिसते. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलेला फटका या वेळेला बघायला मिळेल. एका बाजूने आपण युवा रेनबो बघतोय. युवा रेनबोला सुद्धा एक चांगला अनुभव आहे. 32 धावा त्यांच्यासाठी काही या मैदानावरती बनवणं मोठी गोष्ट नाही आहे. 33 धावा आणि आज चौकार आल्यानंतर युवा रेनबो वन द मॅच. अगदी सहजपणे युवा रेनबोने हा सामना जिंकलेला आहे. सो वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम युवा रेनबो अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक. पण यानंतर लगेच युवा रेनबो आणि देवांश वॉरियर्स यांच्यामध्ये मॅच होणार आहे. कॅप्टनने टॉससाठी यायचंय आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा आपण जाहीर करतोय. प्लेअर ऑफ द मॅच साठी वाय चषकचं हे झिपर आहे, वाय चषकची कॅप आहे, कोलिको एंटरप्राइजेसचं टी शर्ट आहे, त्याचबरोबर गिरगावची माऊली सुवर्ण चषकाच्या वतीने आज आमच्या आयोजन समितीचा जो मित्रपरिवार आहे त्यांच्या वतीने गिफ्ट हॅम्पर आहे. सो या नाजुका मॅम आणि आमचे